नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 4.4 यातील क्वेश्चन 7 फाइंड ए बी सी इफ हे मॅट्रिक्स आपल्याला सिमेट्रिक दिलेलं आहे. हे मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे तर ए बी सीच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सोल्युशन आपण ट्रान्सपोज म्हणजे काय पाहिलेलं आहे. सपोज ए हे मॅट्रिक्स आहे, हेच मॅट्रिक्स आपण ए म्हणून इंडिकेट करू. हे मॅट्रिक कसं आहे, सिमेट्रिक आहे. हे मॅट्रिक आहे सिमेट्रिक. एखादं मॅट्रिक्स जर सिमेट्रिक असेल तर त्या मॅट्रिक्सचं आपण ट्रान्सपोज घेतलं म्हणजे ए मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज, तर या दोन व्हॅल्यू इक्वल असतात. ए इक्वल टू ए टी. सपोज ए हे मॅट्रिक्स आहे, सिमेट्रिक आहे. जर आपण याचं ट्रान्सपोज घेतलं म्हणजे रोला कॉलम किंवा कॉलमला रो आपण इंटरचेंज केले तर मिळणारं मॅट्रिक्स म्हणजे या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज असणार आहे. तर ते ट्रान्सपोज आणि हे मॅट्रिक्स दोन्ही व्हॅल्यू इक्वल असतात, हे लक्षात ठेवा. या कन्सेप्टवरून आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. म्हणजे दिलेलं मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे याचा आपण ट्रान्सपोज फाइंड आउट करू आधी, नंतर ते दोन इक्वल दाखवू आपण. सोल्युशन लेट हे दिलेलं मॅट्रिक्स ए ने इंडिकेट करू आपण. ए इक्वल टू हे मॅट्रिक्स 1 3/5 ए बी -5 -7 -4 सी 0. आता ट्रान्सपोज घेऊ आपण. देअरफॉर ए मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज म्हणजे आपण काय करणार, रोला कॉलम करू किंवा कॉलमला रो केलं तरी चालते. एकच कोणती तरी कंडिशन अप्लाय करा. रोला कॉलम करायचा आहे, हा जो रो आहे त्याला कॉलम कन्वर्ट करू आपण. म्हणजे 1 3/5 ए. हा सेकंड रो तर हा सेकंड कॉलम होईल. थर्ड रोला येथे आपण थर्ड कॉलम करू. या मॅट्रिक्सचं हे झालेलं आहे ट्रान्सपोज. या मॅट्रिक्सचं हे आपण ट्रान्सपोज काढलेलं आहे. परंतु ए मॅट्रिक्स म्हणजे हे मॅट्रिक्स सिमेट्रिक असल्यामुळे या दोन व्हॅल्यू इक्वल असतात. येथे लिहिणार आपण बट ए मॅट्रिक्स सिमेट्रिक. बट ए इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणजेच काय, एची व्हॅल्यू इक्वल आहे 80. ए म्हणजे हे मॅट्रिक्स 1 3/5 ए बी -5 -7 -4 सी आणि 0 इक्वल ट्रान्सपोज काय आहे याचा 1 बी -4 3/5 -5 सी ए -7 आणि 0. हे दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत. पुढे लिहिणार देअरफॉर बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. दोन मॅट्रिक्स इक्वल असल्यामुळे त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल असतील. म्हणजे 1 = 1 3/5 = बी म्हणजे बीची व्हॅल्यू किती आहे 3/5 आहे. देअरफॉर बी = 3/5. एची व्हॅल्यू किती आहे, ए = -4. ए = -4 आणि सीची व्हॅल्यू येथे सी आहे पहा, तर इथे ही व्हॅल्यू सीची व्हॅल्यू -7. सी = -7. पहा येथे पण बीची व्हॅल्यू 3/5 आहे, बरोबर आहे. पहा एक लक्षात ठेवा, जर मॅट्रिक्स सिमेट्रिक असेल तर त्याचं ट्रान्सपोज इक्वल असते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 फाइंड एक्स वाय झेड. जर हे मॅट्रिक्स स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल, हे दिलेलं मॅट्रिक्स जर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल तर एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. यामध्ये जो एक्स आहे, वाय आहे, झेड आहे त्यांच्या व्हॅल्यू काय असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा क्वेश्चन नंबर 7 मध्ये सिमेट्रिक मॅट्रिक्स आपल्याला दिलेलं होतं. पहा मॅट्रिक्स सपोज हे मॅट्रिक्स सिमेट्रिक असेल तर याची व्हॅल्यू इक्वल असते ट्रान्सपोजला. जर हे सिमेट्रिक असेल तर, आणि हे मॅट्रिक स्क्यू सिमेट्रिक असेल, ए मॅट्रिक्स जर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल, हे सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि हे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल तर याची व्हॅल्यू इक्वल असते
त्याच्या ट्रान्सपोजला. मागच्या प्रॉब्लेममध्ये सिमेट्रिक असल्यामुळे आपण हे इक्वल दाखवलेलं आहे आणि येथे स्क्यू सिमेट्रिक असल्यामुळे त्याची व्हॅल्यू इक्वल आहे मायनस ट्रान्सपोजला. ह्याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण? लेट ए इक्वल टू दिलेलं मॅट्रिक्स आपण ए म्हणून कन्सिडर करू. कोणतंही लेटर तुम्ही घेऊ शकता. 3/2 मायनस √2 येथे 0. आपल्याला ट्रान्सपोज काढावं लागेल. देअरफॉर ए ट्रान्सपोज म्हणजे AT. म्हणजे आपण काय करणार? रोला कॉलम करणार. हा जो रो आहे त्याला कॉलममध्ये कन्वर्ट करू. सेकंड रो तर येथे सेकंड कॉलम होईल. थर्ड रो आहे तर येथे तो थर्ड कॉलम होईल. हे झालं ट्रान्सपोज, बरोबर आहे. आता दिलेलं हे मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स म्हणजे हे मॅट्रिक्स, बरोबर आहे. दिलेलं मॅट्रिक्स स्क्यू सिमेट्रिक आहे. येथे लिहिणार आपण सिन्स गिवन मॅट्रिक्स ए इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. देअरफॉर ए इक्वल टू मायनस AT. स्क्यू असेल तर मायनस साईन, स्क्यू नसेल तर मायनस साईन येणार नाही. फक्त सिमेट्रिक असेल तर फक्त ए इक्वल टू AT आणि स्क्यू सिमेट्रिक असेल तर ए इक्वल टू मायनस AT. एचं मॅट्रिक्स येथे लिहू आपण. एचं मॅट्रिक्स 0 मायनस 5i x y 0 z 3/2 येथे मायनस √2 येथे 0. हे झालं एचं मॅट्रिक्स. इक्वल टू मायनस साईन ॲज इट इज आणि ATची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. हे मायनस साईन ॲज इट इज, ATची व्हॅल्यू ही आहे. ते मॅट्रिक्स लिहून घेऊ. 0y 3/2 मायनस 5i 0 मायनस √2 x z आणि 0. आता या मायनस साईनने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करू. देअरफॉर म्हणजे ही व्हॅल्यू ॲज इट इज, हे मॅट्रिक्स ॲज इट इज येणार आहे. 0 मायनस 5i x y 0 z 3/2 मायनस √2 आणि 0 इक्वल आहे. मायनसने मल्टिप्लाय करू. 0ला मल्टिप्लाय केल्यामुळे मायनसने हे 0च होतील. हे मायनस y होतील. हे मायनस 3/2 मायनस मायनस प्लस 5i होतील. 5i हे 0ला मायनसने मल्टिप्लाय केलं तरी 0च होईल. मायनस मायनस प्लस √2 होतील. x z मायनस x मायनस z, हे मायनस x होईल मायनस z होईल आणि हा 0. दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत. येथे लिहिणार आपण बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत, करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल आहेत. देअरफॉर कम्पेअर करायचं आपल्याला. मायनस 5i इक्वल टू मायनस y, मायनस 5i इक्वल टू मायनस y. दोन्ही साईडला मायनस मायनस आहे, कॅन्सल होईल. म्हणजे yची व्हॅल्यू किती आहे? 5i. yची व्हॅल्यू फाइंड आउट केली. एक्सला इक्वल आहे मायनस 3/2. x इक्वल टू मायनस 3/2. एक्सची काढली, yची व्हॅल्यू काढली. z इक्वल टू √2 अँड z इक्वल टू √2. याप्रमाणे आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. फॉर इच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस युजिंग इट्स ट्रान्सपोज. आपल्याला ट्रान्सपोज ही कन्सेप्ट अप्लाय करायची आहे. त्याचा वापर करून स्टेट वेदर इट इज सिमेट्रिक. आता हे दिलेलं मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे का, स्क्यू सिमेट्रिक आहे का, दोन्ही पण नाही,
हे आपल्याला डिसाईड करायचं आहे ट्रान्सपोज ही कंडिशन अप्लाय करून. म्हणजे ट्रान्सपोज ही कन्सेप्ट अप्लाय करायची आपल्याला आणि ठरवायचं आहे की सिमेट्रिक आहे का स्क्यू सिमेट्रिक आहे का दोन्ही पण नाही. पहा सोल्युशन. सपोज हे मॅट्रिक्स आपण ए म्हणून कन्सिडर करू. याचा ट्रान्सपोज म्हणजे काय असेल, AT असेल. बरोबर आहे. हे मॅट्रिक्स ए आहे, याचा ट्रान्सपोज AT आहे. दोन्ही व्हॅल्यू इक्वल आल्या. जर या दोन व्हॅल्यू इक्वल असतील तर हे सिमेट्रिक असेल, सिमेट्रिक. बरोबर आहे. जर ए इक्वल टू -AT असेल तर स्क्यू सिमेट्रिक, तर स्क्यू सिमेट्रिक. बरोबर आहे. आणि या दोन्ही कंडिशन अप्लाय होत नसतील तर नायदर सिमेट्रिक नॉर स्क्यू सिमेट्रिक. याप्रमाणे हे मॅट्रिक्स याचं ट्रान्सपोज काढू आणि त्यावरून आपण ठरवू. लेट ए इक्वल टू, सपोज हे मॅट्रिक्स आपण एने इंडिकेट करू. 1 2 -5, नंतर 2 -3 4, -5 4 9. हे मॅट्रिक्स आहे. याचं ट्रान्सपोज काय होईल. देअरफॉर AT या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज म्हणजे रोला कॉलम करणार. हा जो रो आहे त्याला कॉलम लिहिणार आपण. हा जो रो आहे सेकंड तर त्याला सेकंड कॉलम करणार. थर्ड रो आहे त्याला थर्ड कॉलम करू. हॉरिझॉन्टल आहेत, आपण व्हर्टिकल लिहिलेले आहेत. आता दोन्ही इक्वल आहेत का. 1 2 -5 1 2 -5 इक्वल आहेत. बरोबर आहे. सर्व एलिमेंट इक्वल आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो. हेअर सपोज 1 नंबर हे आणि हे 2 नंबर. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 ए इक्वल टू AT. बरोबर आहे. म्हणजेच काय, ए हे सिमेट्रिक आहे. देअरफॉर मॅट्रिक्स ए किंवा गिवन मॅट्रिक्स ए इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड. सोल्युशन. दिलेला मॅट्रिक्स ए म्हणून कन्सिडर करू. लेट ए इक्वल टू 2 5 1 -5 4 6 -1 -6 आणि 3. याचा ट्रान्सपोज काढू. देअरफॉर AT रोला कॉलम 2 5 1 -5 4 6 -1 -6 आणि 3. दोन्ही इक्वल आहेत का. इक्वल नाहीत. बरोबर आहे. आपण मायनस चेक करू आपण. म्हणजे ही व्हॅल्यू आपण मायनसमध्ये घेऊ. देअरफॉर -AT ही व्हॅल्यू काय येते म्हणजे मायनस साईन आपला होईल प्रत्येकाला. बरोबर आहे. मायनस येथे ॲड होईल आणि हेच मॅट्रिक्स परंतु मायनस साईन आता मध्ये अप्लाय करू आपण. म्हणजे -2 -5 +1 होईल. प्रत्येकाला मायनस साईन अप्लाय होईल कारण या साईडला आपण मायनस ॲड केलेला आहे. इकडे मायनस प्रत्येकाला ॲड होईल. म्हणजे -5 हे -4 हे 6 होतील. -1 -6 -3. सपोज 1 नंबर हे 2 नंबर. म्हणजे ए इक्वल टू AT पण येत नाही आहे आणि ए इक्वल टू -AT पण येत नाही आहे. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण फ्रॉम 1 2 and 3, फ्रॉम 1 2 and 3. म्हणजे एची व्हॅल्यू नॉट इक्वल AT म्हणजे सिमेट्रिक पण नाही आहे. अँड एची व्हॅल्यू नॉट इक्वल टू -AT म्हणजे स्क्यू सिमेट्रिक पण नाही आहे. ए मॅट्रिक्स सिमेट्रिक पण नाही आहे आणि स्क्यू सिमेट्रिक पण नाही आहे. म्हणजेच काय लिहिणार आपण. देअरफॉर गिवन मॅट्रिक्स किंवा ए मॅट्रिक्स गिवन मॅट्रिक्स इज नायदर सिमेट्रिक नॉर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. पण अक्षर समजून घ्या येते. गिवन मॅट्रिक्स इज नायदर सिमेट्रिक पण नाही आहे आणि नॉर स्क्यू सिमेट्रिक पण नाही आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन थर्ड.
सोल्युशन दिलेला मॅट्रिक्स ए म्हणून कन्सिडर करू. लेट ए इक्वल टू हे मॅट्रिक्स ॲज इट इज 0 1 + 2i i - 2. आय म्हणजे काय आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पाहिलेलं आहे. 0 - 7 2 - i 7 आणि 0. ट्रान्सपोज काढून घेऊ. देअरफॉर याचा ट्रान्सपोज रोला कॉलम लिहू. 0 1 + 2i आणि i - 2. हा जो रो आहे त्याला कॉलममध्ये कन्वर्ट करू. -1 - 2i 0 आणि -7. हा जो रो आहे त्याला कॉलम कन्वर्ट करू. हे झालं ट्रान्सपोज. ट्रान्सपोजची व्हॅल्यू काढली आपण. सर्व व्हॅल्यू इक्वल आहेत का? इक्वल येत नाहीत, म्हणजे सिमेट्रिक तर दिसत नाही आहे. आता आपण काय करू, -80ची व्हॅल्यू काढू. म्हणजे दोन्ही साईडला मायनस अप्लाय होईल. इकडे मायनस इकडे मायनस अप्लाय करू. हे ॲज इट इज 0 - i -1 - 2i हे 2 - i. फक्त मायनस साईन अप्लाय केला आपण. 1 + 2i येथे 0 येथे 7 येथे i - 2 येथे -7 येथे 0. मायनसने मल्टिप्लाय करू. देअरफॉर -80 इक्वल टू हा 1 नंबर आहे. या मायनसने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करू. म्हणजे हे 0 होईल. मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे 1 दोघांनाही मायनसने मल्टिप्लाय होईल. म्हणजे 1 + 2i होईल. म्हणजे 1 + 2i हा एलिमेंट आलेला आहे. बरोबर आहे. येथे मायनसने दोघांनाही मल्टिप्लाय केलं तर i - 2 म्हणजे i - 2च होईल. बरोबर आहे. मागं पुढं लिहिलेलं आहे आपण. येथे मल्टिप्लाय केल्यामुळे -1 - 2i. बरोबर आहे. -1 - 2i. येथे मायनसने मल्टिप्लाय केलं 0च होईल. येथे -7 होईल. येथे -i + 2 होतील. बरोबर आहे. म्हणजे 2 - i. येथे -7 तर हे +7 होतील. येथे 0 आहे तर 0 होईल. हे 2 नंबर. फ्रॉम 1 and 2 दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत. बरोबर आहे. सर्व एलिमेंट इक्वल आहेत. इथे लिहिणार फ्रॉम 1 and 2 म्हणजे ए इक्वल आहे -80. मायनस असेल आणि त्याचा ट्रान्सपोज बरोबर ते मॅट्रिक्स इक्वल असेल तर आपण काय लिहितो, ते मॅट्रिक्स म्हणजे ए मॅट्रिक्स कसं आहे, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. देअरफॉर गिवन मॅट्रिक्स ए इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. कन्स्ट्रक्ट दी मॅट्रिक्स. आपल्याला 3x3चं मॅट्रिक्स तयार करायचं आहे. वेअर ही कंडिशन आहे प्रत्येक एलिमेंट फाइंड आउट करण्यासाठी. स्टेट वेदर ए इज सिमेट्रिक और स्क्यू सिमेट्रिक. मॅट्रिक्स तयार केल्यानंतर ते सिमेट्रिक आहे का स्क्यू सिमेट्रिक आहे हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट. याच एक्सरसाइजमधील क्वेश्चन नंबर फर्स्ट त्यामध्ये आपण या टाईपचे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. फक्त येथे सिमेट्रिक आहे का स्क्यू सिमेट्रिक आहे तेवढी कंडिशन जास्त आहे. सोल्युशन लेट ए इक्वल टू हे दिलेलं आहे आपल्याला AIJ. आय म्हणजे रो, जे म्हणजे कॉलम. 3x3 ऑर्डर आहे 3x3. कसं होईल मॅट्रिक्स, 3 कॉलम पाहिजेत 3 रो पाहिजेत. AIJ म्हणजे A11 A12 A13 येथे 21 22 येथे 23 A31 32 आणि येथे 33. हे मॅट्रिक्स आता 3x3चं आहे. बरोबर आहे. 3 रो 3 कॉलम्स. आता प्रत्येक एलिमेंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कंडिशन ही अप्लाय करायची I - J. गिवन हे आपल्याला दिलेलं आहे. गिवन AIJ प्रत्येक एलिमेंट म्हणजे I - J ने फाइंड आउट करायचा आहे.
आता हा एलिमेंट A11, देअरफॉर A11 फॉर्म्युला हा आहे I मायनस जे. I म्हणजे येथे 1 आणि जे म्हणजे 1 म्हणजे 1 मायनस 1 म्हणजे काय येईल 0. म्हणजे A11 ची व्हॅल्यू काय आहे 0. त्याप्रमाणे A12 येथे फॉर्म्युला I मायनस जे. I ची व्हॅल्यू 1, जे ची व्हॅल्यू 2 म्हणजे 1 मायनस 2 म्हणजे हे मायनस 1. A13 I मायनस जे. I ची व्हॅल्यू 1, जे ची 3 म्हणजे 1 मायनस 3 म्हणजे मायनस 2. नंतर A21 I मायनस जे. 2 मायनस 1 इक्वल टू 1. A22 I मायनस जे. I ची व्हॅल्यू 2 आणि जे ची व्हॅल्यू 2, 2 मायनस 2 इक्वल टू 0. नंतर A23 I मायनस जे म्हणजे 2 मायनस 3, 2 मायनस 3 इक्वल टू मायनस 1. A31 3 मायनस 1 म्हणजे 2. A32 म्हणजे 3 मायनस 2 इक्वल टू 1. आणि A33 3 मायनस 3 I मायनस जे 3 मायनस 3 इक्वल टू 0. पहा सर्व एलिमेंट आपण फाइंड आउट केलेले आहेत. देअरफॉर कन्स्ट्रक्ट द मॅट्रिक्स. हे मॅट्रिक्स ए कसं तयार होईल याप्रमाणे. बरोबर आहे. सर्व व्हॅल्यू पुट करू आपण. 0 1 मायनस 2 याच सिक्वेन्समध्ये आपण फाइंड आउट केलेले आहेत. त्यामुळे 0 1 0 मायनस 1 मायनस 2 नंतर 1 0 मायनस 1 2 1 0. याप्रमाणे मॅट्रिक्स आपण कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. आता हे मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे का स्क्यू सिमेट्रिक आहे ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. त्यासाठी ट्रान्सपोज काढू. देअरफॉर AT ट्रान्सपोज काय होईल, रोला कॉलम करू. म्हणजे 0 मायनस 1 मायनस 2 हा रो आहे त्याला कॉलम करू. 1 0 मायनस 1 2 1 0. हा ट्रान्सपोज झाला. दोन्ही इक्वल आहेत का मॅट्रिक्स आणि त्याचं ट्रान्सपोज जर इक्वल असेल तर सिमेट्रिक आहे का इक्वल नाही. परंतु साईन अपोजिट आहेत म्हणजे आपण काय करू मायनसचं पण ट्रान्सपोज काढून घेऊ. मायनस AT दोन्ही साईडला मायनस साईन अप्लाय होईल. इकडे मायनस तर इकडे मायनस, मायनसने मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल ही व्हॅल्यू आपण डायरेक्ट काढत आहोत. 0 प्रत्येकाला मायनस साईन अप्लाय होईल. हे प्लस 1 होईल. 0 येथे मायनस 1 येथे 2 येथे 1 मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे येथे 0. हे मॅट्रिक्स आणि हे मॅट्रिक्स इक्वल आहेत. दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत. बरोबर आहे. सपोज 1 नंबर आणि हे 2 नंबर. फ्रॉम 1 अँड 2 पुढे काय लिहिणार आपण फ्रॉम 1 अँड 2. याचं ट्रान्सपोज काढलं. दोन्ही व्हॅल्यू इक्वल नाहीत. लगेच आपण मायनस व्हॅल्यू काढून घेतली. हे आणि हे इक्वल आहेत म्हणजेच काय स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. फ्रॉम 1 अँड 2 एची व्हॅल्यू इक्वल आहे मायनस A ट्रान्सपोज. बरोबर आहे. A इक्वल टू मायनस AT म्हणजेच काय गिवन मॅट्रिक्स इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. देअरफॉर A इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.